नमस्कार मित्रांनो, मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ते फक्त थांबायचं ठिकाण नाही, ते भविष्याकडे जाणारं ठिकाण आहे. सातारा, कासरोड, हॉटेल शिदोरी. हा तोच रस्ता आहे मित्रांनो, जिथून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गावी जाणारी वाहतूक असते. इथे दिवसभर 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, बसेस आणि पर्यटकांची अखंड वर्दळ असते. आणि आजपासून या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या इथे सहजपणे चार्ज करता येतात. आज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. सरकार दिशा दाखवतं, पण प्रत्यक्षात काम आपल्यासारख्या सामान्य लोकांमधूनच होतं. आज 7 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी पूजन करून EV चार्जिंग स्टेशन लाईव्ह करण्यात आला आहे. यासाठी मनापासून धन्यवाद हॉटेल शिदोरीचे मालक श्री संतोष मिसाळ साहेब, ज्यांनी जागा दिली, वेळोवेळी मदत केली आणि समाजासाठी पुढाकार घेतला. आणि विशेष अभिनंदन सौ शीतल ओमप्रकाश भोईटे ताई, ज्यांनी ही मशीन विकत घेऊन फक्त गुंतवणूक नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठीचा निर्णय घेतला. आजच्या पूजनावेळी त्यांची बहीण, भाऊजी, आई, वडील आणि छोटी बच्चे कंपनी सगळे इथे उपस्थित होते. EV चार्जिंगसाठी इथे थांबलात तर हॉटेल शिदोरीमध्ये आपल्याला चविष्ट नाश्ता, व्हेज, नॉन व्हेज आणि खास सी फूड सहज मिळतं. राहण्यासाठी स्वच्छ, शांत आणि आरामदायक AC आणि नॉन AC रूम्स उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथला हसतमुख, आपुलकीने सेवा देणारा स्टाफ. इथे ग्राहक नाही, माणूस म्हणून वागणूक मिळते. म्हणजे काय, गाडी चार्ज होते, पोट भरतं आणि माणूस निवांत होतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आज आपण गाडी चार्ज करतोय, पण उद्या आपल्या मुलांसाठी स्वच्छ आकाश राखून ठेवतोय. इकोप्लक्स प्रो एनर्जी कंपनी या संपूर्ण प्रवासात ज्यांनी विश्वास ठेवला, साथ दिली आणि बदलाचा भाग बनले, त्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. हे केवळ एक प्रोजेक्ट नाही, हे एक नातं आहे, एक जबाबदारी आहे आणि आपल्या समाजासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी घेतलेलं वचन आहे. चला, आपण सगळे मिळून स्वच्छ हवा, सुरक्षित भविष्य आणि जबाबदार भारत घडवूया. धन्यवाद.